सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे वजनदार नेते धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यानंतर आता शरद पवार यांनी ही जागा जिंकण्यासाठी डावपेच सुरू केली। या मतदारसंघातील दुसरे वजनदार नेते उत्तम जानकर यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत। दरम्यान मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे पारंपरिक विरोधक पण आताच्या लोकसभा निवडणुकीनिमित्ताने एकत्रित येण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीनंतर उत्तम जानकर यांनी अंतिम निर्णय 19 तारखेला होईल असं म्हणत माढ्यातील सस्पेन्स कायम ठेवलाय। शरद पवार यांची भेट झाल्यानंतर उत्तम जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी उत्तम जानकर म्हणाले, माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं शरद पवार यांची बैठक झाली। शरद पवारांची इच्छा होती की मी आणि मोहिते पाटील यांनी एकत्रित यावं। याबाबत येत्या 2 ते 3 दिवसात दुसरी बैठक होईल। 19 तारखेला माळशिरस आमदारकीबद्दल चर्चा होईल। शरद पवार यांच्यासोबत माढ्यामधील लोकांनी काय केलं पाहिजे याबद्दल चर्चा केली आहे। आमच्या तालुक्यातील लोकांची इच्छा आहे की शरद पवारांसोबत जावं। आम्ही एकत्रित आलो तर मी माळशिरसचा आमदारकीचा उमेदवार असू शकतो। कार्यकर्त्यांची भावना 19 तारखेला अंतिम निर्णय होईल असं उत्तम जानकर यांनी सांगितलं। याशिवाय कार्यकर्त्यांचा देखील वेगळा विषय असू शकतो। मी कुठलाही प्रवेश पक्षात करणार नाही। मी सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहे। जरी मी अजित पवार गटात असलो तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलो होतो असंही उत्तम जानकर यांनी स्पष्टपणे सांगितलंय। याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, शरद पवार यांनी मार्गदर्शन केलंय। 19 तारखेला मेळावा होईल आणि त्यातून निर्णय होईल। राजकीय वेळ संपायला पाहिजे हीच भूमिका आहे। रामराजे महायुती सोबत आहेत, त्यांचे सर्व कुटुंब आमच्या सोबत आहे। चांगल्या मतानं निवडून येऊ। माळशिरस लोकसभा मतदारसंघात 2019च्या निवडणुकीत उत्तम जानकर यांचा अवघ्या 2000 मतांनी पराभव झाला। जानकर हे राष्ट्रवादीकडून लढले तर विरोधात भाजपचे राम सातपुते होते। आता लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी मोहिते यांना साथ द्यायची तर विधानसभेला सहकार्य घ्यायचं असं ठरू लागल्याची माहिती समोर येते। त्यातच जानकर यांनीही मतदारसंघात भाजप विरोधात नैराश्याचं वातावरण आहे। आम्हाला मोहिते लांबचे नाहीत, मोहिते यांच्याबरोबर युती करा। याच तालुक्यात आमदार खासदार असावा ही भावना लोकांमध्ये बळावली आहे असं वक्तव्य केलं। यावरून जानकर यांची मोहितेंशी जवळकी वाढल्याचं दिसून येत आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HTN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।